मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, लवकरच 238 लोकल मिळणार. मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना मोठी गुड न्यूज दिलेली आहे. मुंबईतील सर्व लोकल लवकरच मेट्रोसारख्या AC होणार आहे. त्यांनी या ट्रेन बनवण्याचं काम सुरू आहे. 2029 पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल AC होणार आहेत. मुंबईला एकूण 238 लोकल मिळणार आहेत. विशेष म्हणजे सेकंड क्लासची भाडेवाढ केली जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना मेट्रोबाबतची मोठी माहिती दिली. मुंबईच्या लोकल ट्रेनला आधुनिक बनवू असा निर्णय घेण्यात आला होता. मेट्रोसारख्या लोकल मिळाव्यात अशी चर्चा झाली, पण त्यात विलंब होत होता. ज्या गतीनं काम सुरू होतं त्या गतीने 2030च्या पूर्वी ट्रेन मिळाल्या नसत्या. त्यामुळे मध्यंतरी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची बैठक झाली. यात लोकलबाबतची चर्चा झाली. काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत निर्णय घेतला. केंद्राची 3 कोच फॅक्टरी आहे, तिथे वेगाने ट्रेन बनवण्याचं काम सुरू आहे. वंदे भारत ट्रेन बनत असलेल्या कारखान्यात ट्रेन तयार होत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 2027मध्ये पहिली मालिका ट्रेनची यावी. त्यानंतर 2029 पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल मेट्रोसारख्या आधुनिक, सुंदर आणि AC व्हायला हव्यात. AC झालं तरी सेकंड क्लासचं भाडं वाढणार नाही. मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. देशातील आधुनिक पद्धती तयार होत आहे असं सांगत आधुनिक ट्रेन देत असल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मानतो. मागच्या काळात आम्ही हे ठरवलं होतं की मुंबईमध्ये ज्या लोकल ट्रेन्स आहेत त्याही मेट्रो सारख्या आधुनिक आणि AC तयार करायच्या आणि त्या संदर्भातला निर्णय झाला होता. परंतु ज्या गतीनं ते काम सुरू होतं त्या गतीनं 2030च्या पूर्वी आपल्याला ट्रेन मिळू शकल्या नसत्या. त्यामुळे मध्यंतरी एक बैठक केंद्रीय मंत्र्यांसोबत झाली आणि त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारमध्ये निर्णय केला आणि केंद्र सरकारच्या ज्या 3 महत्वाच्या कोच फॅक्टरीज आहेत त्या ठिकाणी अत्यंत वेगाने या ट्रेन्स तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि प्रयत्न आहे की यातली पहिली मालिका ट्रेन्सची ही 2027 मध्ये यावी आणि त्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि AC व्हाव्यात. आणि पुन्हा एकदा सांगतो, AC झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये. त्यामुळे मुंबईकरांना एक मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे. अनेक वेळा मुंबईकर म्हणायचे की तुम्ही सुंदर मेट्रो केल्या, त्यात प्रवास करताना छान वाटतं, पण लोकलचं काय, त्या जुन्याच ट्रेन आहेत. तर आता ती खंत दूर होणार आहे आणि देशातली आधुनिक अशा प्रकारची ही पद्धती या ठिकाणी मिळते. मी मोदीजींचे आणि अश्विनी वैष्णवजींचे मनापासून आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.